आणि खामगाव संघाकडून ओपनिंगसाठी सुनील गावस्कर आणि युवराज सिंगची जोडी उतरली. आणि गोलंदाज नंदो. पहिला चेंडू कट केला लेग साइडच्या दिशेने. दणदणीत खणखणीत चौकार. निसर्गाचा चमत्कार बघा. देवीच्या मंदिराजवळ खूप पाणी चालू आहे आणि आपल्या इकडे पाऊस नाही. हा देवीचा चमत्कारच म्हणायला पाहिजेत. आणि पुन्हा एकदा वाईट. ओ समोर बसलेले दादा. धन्यवाद. आणि नंदो पुन्हा त्यांना एक रन. हे भाऊ आणि पुन्हा एकदा वाईट. निसर्गरम्य वातावरणात चाललेला सामना. वरखेडे सम्राट वर्सेस खामगाव वन. आणि पुन्हा एकदा एक धाव पूर्ण. लेग बाईच्या स्वरूपात. पहिलं षटक प्रगतीपथावर. आणि दंदारीचा खणखणीत षटकार. चेंडू जातोय सीमा रेषे पार. यालाच म्हणतात षटकार. आणि पुन्हा एकदा कट केलाय. आणि निर्धाव असा चेंडू. नंदू अतिशय नावाजलेला गोलंदाज, पण आज काय त्याला नशीब साथ देईना. आणि पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेने कट. निर्धाव असा चेंडू. पहिलं षटक समाप्तीनंतर संघाची धावसंख्या असेल ती 14 धावा. आणि कैलास भाऊ खूपच खुश आपल्या संघावर. आधीच्या मॅचला खूपच स्कोर झाला होता, मात्र तो स्कोर संघाने रोखलाय. आणि कैलास भाऊच्या टीमच्या विरुद्ध रेकॉर्ड ब्रेक असे रन झाले. आणि पुढचं षटक घेऊन आले ते संघाचे सर्वे सर्वा सुनील चव्हाण. आणि सामना करेल तो युवराज खामगाव वन संघाचा. आणि पहिला चेंडू अतिशय सुंदर, मात्र कट करून एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि मिसफिल्ड
2 धावा. नंदू यांचं चपळ क्षेत्ररक्षण. कैलास भाऊ मागे सारखा, नाहीतर 5 रनांची पेनल्टी बसेल. आणि खूपच मोठा लांबलचक वाईट म्हणावं लागेल. आणि अतिशय सुंदर अशी गोलंदाजी कमबॅक करताना सुनील. आणि पुन्हा एकदा लांबलचक विकेट किपरच्या गाल्याला लागलेला चेंडू. मात्र 1 धाव पूर्ण आणि वाईट +1 अशा 2 धावा. सुनील कहीं पे निगाहे कहीं पे निशाना. आणि आता मात्र बॉल गेलाय लांब ऑफसाईडच्या दिशेने. 1 धाव पूर्ण. चौकार. दणदणीत खणखणीत असा चौकार. सुनील यांचा खरपूस असा समाचार घेतलाय तो सुनील याने. सुनील प्लस सुनील. आणि पुन्हा एकदा फटका. चौकार. दणदणीत खणखणीत BSNL चौकार. कनेक्टिंग इंडिया. आणि आर 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 दणदणीत खणखणीत षटकार. संजीव शिवा जेल सुटली. आणि षटक समाप्तीनंतर संघाची धावसंख्या असेल ती 35 धावा. 2 षटक 35 धावा. आणि गोलंदाजीसाठी येत आहे ते चॉकलेट बॉय. 10 वाईट फेकले होते मागच्या मॅचेत. आणि आता काय करताय बघूया. यश. सामना करतील ते युवराज. पहिला चेंडू अतिशय सुंदर आणि त्याच प्रकारे सुंदर असं क्षेत्ररक्षण. आणि पुन्हा एकदा वाईट. यश भाऊ चॉकलेट बॉय यांची सुरुवात झाली आणि ते दुपारचे रेकॉर्ड मोडता का काय बघूया. आणि पुन्हा एकदा सुंदर असा चेंडू. मात्र 1 धाव पूर्ण. आणि यश यांनी कमबॅक केलाय.
आणि अतिशय सुंदर. वारे पठ्या, काय बॉलिंग करतोय. आहा, मस्त. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी करतोय तो यश. युवराज कट केलाय लेग साईडच्या दिशेने आणि त्याच प्रकारे सुंदर असं क्षेत्ररक्षण. यश आज सुंदर अशी गोलंदाजी करतोय. आणि आर 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 आर. दणदणीत खणखणीत षटकार. नंतर संघाची धावसंख्या असेल ती 45 धावा. 3 षटक 45 धावा. आणि गोलंदाजीस आलाय तो शंकर भोला. आणि पहिला चेंडू व्हाईट. शंकर शिवशंभूचा अवतार. सामना करतोय तो युवराज. आणि पुन्हा एकदा व्हाईट. शंकर यांना स्टंप काही दिसेनासे झाले. व्हाईटच्या निशाणीवर मात्र नेम धरून चेंडू टाकताय. आणि पुन्हा एकदा कट केला लेग साईडच्या दिशेने. एकदा पूर्ण. सामना करतोय तो सुनील. आणि गोलंदाजी करतोय तो शंकर. आणि अतिशय सुंदर निर्धाव असा चेंडू शंकर यांच्याकडून. शंकर, तू जर अशीच जर गोलंदाजी केली तर नक्कीच मोठा स्कोर होण्यापासून संघाला वंचित ठेवशील. आणि पुन्हा एकदा पंचांचा इशारा असेल व्हाईट. शंकर, तुझी स्तुती केल्यावर तू का व्हाईट फेकतोय. हे काय समीर कगरान झोलं नाही. आणि पुन्हा एकदा फुलटॉस. चेंडू जातोय सीमा रेषे पार. नो प्लस चौकार. अशा 5 धावा. संघाची धावसंख्या होती ती 54 धावा. हाफ सेंचुरी पूर्ण. आणि पुन्हा एकदा कट केलाय लेग साईडच्या दिशेने. क्षेत्ररक्षक पळतोय आणि 2 धावा पूर्ण.
आणि पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेने दणदणीत खणखणीत फटका, मात्र क्षेत्ररक्षण. एक धाव पूर्ण. बॅटिंगसाठी आलाय तो युवराज. आणि पुन्हा एकदा फटका, मात्र शिवा यांची तेवढी सुरेख क्षेत्ररक्षण. एक धाव पूर्ण. आणि पुन्हा एकदा व्हाईट. सुनील यांनी जर आपली हाफ सेंचुरी पुरी जर केली तर प्रेम पवार यांच्याकडून तुम्हाला रोख 501 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि फटका, आणि तेवढं सुरेख क्षेत्ररक्षण. आणि मात्र 2 धावा पूर्ण. तिसरीचा प्रयत्न आहे आणि चेंडू विकेट. षटक समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आहे ती 61 धावा. वरखेडे सम्राट संघाला जिंकण्यासाठी 62 धावांचे आव्हान असेल. 24 चेंडू 62 धावा. खामगाव वन संघ क्षेत्ररक्षण साजवा आणि लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करा. पाऊस येतोय. एक शॉर्ट रन. चला खामगाव संघ लवकरात लवकर आपलं क्षेत्ररक्षण लावायचंय. आणि संघाची धावसंख्या आहे ती 60 धावा. 61 धावाचं लक्ष्य वरखेडे सम्राट संघाला. चला वरखेडे सम्राट संघाचा 12वा प्लेयर चला वरखेडे सम्राट आपले धुरंधर पाठवा. सामन्याला सुरुवात करायची. आई कानुसतीचा चमत्कारच आहे. मंदिराजवळ खूप पाऊस चालू आहे आणि आपल्या मैदानावर हे पाऊस हा कमी आहे. चला बॅटिंग साठी आले ते रुपेश आणि त्याच्यासोबत दिनेश. रुपेश आणि दिनेश.
आणि पहिला चेंडू कट केला लेग साईडच्या दिशेने, मिसफील्ड, एक धाव पूर्ण. दुसरा धावेचा प्रयत्न आणि राकेश 2 धावा पूर्ण. रुपेश अतिशय लांब हिट मारण्यास माहिर, लांब हिट मारण्यास माहिर. कट केलाय, एक धाव पूर्ण, एकच धाव. आणि बॅटिंग करेल तो दिनेश. आणि पुन्हा एकदा निर्धाव असा चेंडू आकाश यांच्याकडून. आणि पुन्हा एकदा निर्धाव. संघाची धावसंख्या झाली ती 3 धावा. आणि लांब हिट मारण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा निर्धाव. पहिलं षटक. आणि आता मारलाय, कट केलाय लेग साईडच्या दिशेने, सुंदर असा चौकार, दणदणीत खणखणीत. आणि पहिला षटक समाप्तीनंतर संघाची धावसंख्या असेल ती 7 धावा. अठरा चेंडू 54 धावांची आवश्यकता. गोलंदाजीसाठी आलाय तो लखन. आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, राकेश, रुपेश. आणि पुन्हा एकदा कटच्या स्वरूपात एक धाव पूर्ण, एक धावेवर समाधान मानावं लागेल. आणि पुन्हा एकदा बिग हिट, आर 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 दणदणीत खणखणीत षटकार, वारे पट्ट्या, हाय शाबास, धन्यवाद. आणि पुन्हा एकदा चेंडू जातो हवेत आणि कॅच आणि विकेट. बॅटिंग साठी आले ते सुनील, संघाचे सर्वे सर्वा. आणि वाईट, एक अतिरिक्त धाव. सुनील आपल्या संघाला जिंकवण्यासाठी किती प्रयत्न करताय बघूया. आणि पुन्हा एकदा कट केला लेग साईडच्या दिशेने, एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न
आणि विकेट. आउट झाले ते सुनील. वरखेडे सम्राट संघाला दुसरा झटका. आणि पुन्हा एकदा कट केला लेग साइडच्या दिशेने. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. रुपेश पळतोय मात्र चौकार. आणि षटक समाप्तीनंतर संघाची धावसंख्या असेल ती 20 धावा. 12 चेंडू 41 धावांची आवश्यकता. एस एम जिंतूर कडे का? एस एम जिंतूर कॅप्टन. एस एम जिंतूरचा कप्तान आडिओ. संघासाठी तिसरा षटक घेऊन आलाय तो अनिल. सुनीलचा भाऊ अनिल. आणि पुन्हा एकदा कट केलाय समोरच्या दिशेने. या एक रनाने कुठल्याही प्रकारचा स्कोरवर फरक पडायचा नाही. मॅच जिंकायची असेल तर बिग हिट लावा लागेल. चौकार षटकार. आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. 9 चेंडू असेल. 39 धावांचं लक्ष्य असेल. आणि दणदणीत खणखणीत षटकार. याच्यानंतर होणारा सामना गुजरात वर्सेस बोल्डी किंग यांचा टॉस होते लागा. तंत्रराव टॉस करायचा. तर बोल्डी किंग गुजरात. आणि पुढचा चेंडू पुन्हा एकदा फटका दिलाय ऑफ साइडच्या दिशेने. आणि पुन्हा एकदा 2 धावा पूर्ण. रुपेश अतिशय सुंदर फलंदाजी करताना आलेल्या सर्व संघांचे व क्रिकेट प्रेमींचे. आणि पुन्हा एकदा निर्धाव. 6 चेंडू 30 धावा. शेवटचं षटक. आणि पुन्हा एकदा कट केलाय. 1 धाव पूर्ण. आणि 1च धावावर समाधान मानावं लागेल. गोलंदाजी करता येते. आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. 4 चेंडू 30 धावा. आणि पुन्हा एकदा लांब लचक व्हाईट. आणि संघाच्या धावसंख्येत पुन्हा एकदा 1 रनांची वाढ आलेल्या सर्व क्रिकेट प्रेमींचं. आणि पुन्हा एकदा फटका. चेंडू जातो क्षेत्ररक्षकाकडे. 1 धाव पूर्ण. आणि मिसफील्ड. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. रुपेश खूपच जोरात पळताना मात्र दुसरी ही धाव पूर्ण.
गुजरात संघाने टॉस जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय आणि पुन्हा एकदा कट. आणि विकेट. अशा प्रकारे खामगाव वन संघ सामन्यावर पकड मजबूत करताना चला बॅट्समॅन लवकर. आणि चॉकलेट बॉय यश बॅटिंग साठी आलंय आणि हा 6 डायरेक्ट हायस्कूल जवळ मारावा लागेल तो मॅच विन होईल. आणि आईशाबास आउट. अशा प्रकारे स्वयंसेवक कमिटी स्पीच झाकून घ्या. चला टीमवाले खामगाव